नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर स्टॉकमध्ये SIP करायची असेल आणि अपस्टॉकमध्ये ती करायची असेल तर ती कशी करायची याच्याबद्दलचं एक ट्युटोरियल मी आज तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पूर्ण प्रोसेस व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. दुसरं, अपस्टॉकमध्ये जर आपण अकाउंट अजून ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लगेचच अपस्टॉकमध्ये अकाउंट ओपन करा, म्हणजे तुम्ही पण स्टॉकमध्ये SIP करू शकाल. आता अपस्टॉकमध्ये अकाउंट ओपन करून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंगचं हे ॲप्लिकेशन ओपन होतं. तर ट्रेडिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, आपल्याला जायचं आहे अकाउंट सेक्शनला. अकाउंट सेक्शनला गेल्यानंतर इथे तुम्हाला अपस्टॉक फॉर इन्व्हेस्टर दिसेल. हा जो ॲरो आहे तो आपल्याला या बाजूला करायचा आहे आणि अपस्टॉक फॉर इन्व्हेस्टरच्या ॲप्लिकेशनवर आपल्याला रिडायरेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की रिडायरेक्ट झालेलो आहे आपण अपस्टॉक फॉर इन्व्हेस्टरमध्ये. इथे तुमची पोर्टफोलिओची व्हॅल्यू दिसेल, स्टॉक कुठले बाय केले, त्याच्यात प्रॉफिट किती होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आता स्टॉकमध्ये जर तुम्हाला SIP करायची असेल तर स्टॉकच्या सेक्शनला आपल्याला जायचं आहे. स्टॉकच्या सेक्शनला गेल्यानंतर इथे तुम्हाला स्टॉक बघायला मिळतील. तुम्ही डिफरंट स्टॉक इथे एक्सप्लोअर करू शकता. जसं की इथे टॉप सर्च स्टॉक दिलेले आहेत, त्यानंतर अपट्रेंडमध्ये कुठले स्टॉक आहेत ते इथे दिलेले आहेत. त्याच्याबरोबर IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट, टॉप गेनर, टॉप लूजर, पूर्ण लिस्ट तुमच्यासमोर इथे अवेलेबल असते. आता तुम्हाला SIP जर स्टॉकमध्ये करायची असेल तर सिम्पली तो स्टॉक आपल्याला शोधायचा आहे, त्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता समजा इथे इरेडाचा जो स्टॉक आहे, इंडियन रिन्युएबल एनर्जीचा जो स्टॉक आहे, याच्यात मला जर SIP करायची असेल तर त्या स्टॉकवर मी क्लिक केलेलं आहे. 112 रुपयाचा स्टॉक आत्ता चालू आहे. या वीकमध्ये जवळजवळ 50 रुपयानं स्टॉक वरती आलेला आहे. आत्ताच लेटेस्ट इथे IPOचं ओपनिंग झालेलं होतं. जर SIP मला करायची असेल तर मला या बटनावर, या SIPच्या बटनावर क्लिक करावं लागेल. सेटिंग जशी करायची आहे ते सांगतोय. आता इथे तुम्ही अमाऊंट पण सेट करू शकता. दर महिन्याला तुम्हाला 1000 रुपये पर्टिक्युलर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर तुम्ही 1000 रुपये, 2000 करायचे असतील तर 2000, 10,000 करायचे असतील तर 10,000, अगदी 500 रुपये करायचे असतील तर 500 रुपये कस्टममध्ये जाऊन तुम्ही इथे करू शकता. याशिवाय जर तुम्हाला दर महिन्याला क्वांटिटी बाय करायची असेल तर तुम्ही क्वांटिटी बाय करू शकता. म्हणजे समजा दर महिन्याला तुम्हाला एक क्वांटिटी ह्या पर्टिक्युलर स्टॉकची बाय करायची आहे तर तसं तुम्ही एक क्वांटिटी बाय करू शकता, 10 करू शकता, 50 करू शकता, 100 करू शकता. जेवढ्या क्वांटिटीज तुम्हाला बाय करायच्या आहेत, जेवढ्या अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये, तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. आता काय आहे, इथे SIP आपल्याला सिलेक्टेड आहे कारण आपण डायरेक्ट SIPच्या पेजवर आलेलो आहे. जर तुम्ही इथे बघितला तर इथे आपल्याला 3 ऑप्शन मिळतात, मार्केट प्राईस, लिमिट प्राईस आणि SIP. आपल्याला SIPच सिलेक्ट करायचे आहे, त्यामुळे डायरेक्ट SIP इथे आलेला आहे. जसं आपण पुढे जातो तसं मंथली SIP तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यानंतर वीकली SIP करू शकता. म्हणजे हा पर्टिक्युलर जो स्टॉक आहे किंवा जो कुठलाही स्टॉक तुम्ही बाय करणार आहे, मी या स्टॉकमध्ये SIP करतोय म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला पण याच स्टॉकमध्ये SIP करायला पाहिजे. तुम्ही कुठलाही स्टॉक सिलेक्ट करू शकता. तुम्हाला तो स्टॉक किती फ्रिक्वेंटली बाय करायचा आहे, म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुम्हाला बाय करायचा आहे का प्रत्येक महिन्याला बाय करायचं आहे, हे तुम्हाला इथे डिसाईड करायचं आहे. आता तुमच्यावर आहे की तुम्ही वीकली बाय करणार आहे का मंथली बाय करणार आहे, तो तुमचा डिसिजन आहे. मी मंथली बाय करणार आहे तर मंथली सिलेक्ट करतो. आता कुठल्या तारखेला मला तो स्टॉक बाय करायचा आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. सेट अ डेट फॉर अ डे आफ्टर युअर सॅलरी क्रेडिटेड. आता इथे यांनी एक छोटीशी हिंट आपल्याला दिली आहे की प्रत्येकजण कसं करतो, जॉब करत असतो आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करतो. मग त्याची सॅलरी ज्या डेटला येते, समजा जानेवारीमध्ये तुम्हाला हा स्टॉक बाय करायचा आहे आणि तुमची सॅलरी 7 तारखेला येते आहे, तर 7 तारखेच्या नंतरची जी डेट आहे, 8 तारीख असेल, 9 तारीख असेल, 10 तारीख असेल, अशी डेट जर तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तिथे SIP चालू ठेवू शकाल. पैसे कमी पडणार नाहीत. जर मोठे पैसे इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्या दृष्टिकोनातून ही गोष्ट सांगितलेली आहे. आता मला जो स्टॉक बाय करायचा आहे, आजची डेट आहे 13 आणि मला दर महिन्याला 10 तारखेला तो स्टॉक बाय करायचा आहे. तर 10 तारखेच्या, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हा स्टॉक जो आहे तो बाय केला जाईल. आणि इथे अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जर जो डेट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या दिवशी जर सुट्टी असेल तर SIP दुसऱ्या दिवशीच्या ट्रेडिंग डेमध्ये तुमची एक्झिक्यूट होईल. आणि ही जी ऑर्डर एक्झिक्यूट होते ती आपल्याला इथे दिसते की नेक्स्ट SIP विल बी प्लेस्ड ॲट 11 AM ॲज पर द फ्रिक्वेन्सी. म्हणजे 11 वाजल्यानंतर तुमची जी SIP आहे ती इथे सेट केली जाईल, तुमची फ्रिक्वेन्सी असेल त्याच्याप्रमाणे. आता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला माझा हा एक स्टॉक बाय झाला पाहिजे. पहिला स्टॉक जो तुमचा बाय होईल तो तुमच्या अपस्टॉकला जे पैसे असतील त्या पैशातून पहिला स्टॉक किंवा पहिली जी अमाऊंट असेल ती कट होईल आणि तेवढ्या तुमचा
ह्या महिन्याची SIP चालू होईल. मग मी कंटिन्यू करतो. इथे कंटिन्यू केल्यानंतर इथे पूर्ण सगळ्या गोष्टी आपल्या समोर दिसून येतात की आय वॉन्ट टू सेट अ मंथली SIP 1 शेअर ॲट मार्केट प्राईज. इथे तुम्ही लिमिट प्राईस सेट करू शकत नाही. मार्केट प्राईजलाच तुमचा हा स्टॉक बाय होणार. कधी बाय होणार? आज बाय होणार पहिली SIP, पहिला स्टॉक आज बाय होणार, कारण आत्ता तुम्ही ऑर्डर प्लेस करताय आणि नेक्स्ट मंथपासून 10 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हा एक स्टॉक तुमच्याकडे बाय केला जाईल. किती रुपये आहे? 112 रुपये आता करंट प्राईस चालू आहे, त्याप्रमाणे हा स्टॉक बाय होईल. कन्फर्म टू बाय जर मी केला तर इथे खूप चांगला असं ग्राफिक्स आपल्याला बघायला मिळतं आणि तुमची SIP चालू झाली आहे असं आपल्याला इथे कळतं. कंटिन्यू जर केलं तर इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. कॉंग्रॅच्युलेशन, यू जस्ट स्टार्टेड अ मंथली SIP इन इंडियन रिन्युएबल एनर्जी. फर्स्ट SIP आज कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट SIP पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला असेल, म्हणजेच जानेवारी 10ला मला दुसरा स्टॉक इथे बाय करायला लागेल किंवा बाय होऊन जाईल जर अपस्टॉकला पैसे असतील तर. आता व्ह्यू ऑल SIP मध्ये जर मी गेलो तर ऑलरेडी माझ्याकडे GMR इन्फ्राचे 2 स्टॉक बाय करतोय मी. त्याची तारीख आहे 17 आणि आत्ता मी एक IREDA इरेडा या कंपनीचा एक स्टॉक दर महिन्याला मी बाय करणार आहे अशी SIP चालू केलेली आहे. तर प्रत्येक SIP आपल्याला इथे बघायला मिळते. जर SIP तुम्हाला थांबवायची असेल तर त्या स्टॉकवर क्लिक करायचं आहे आणि तो स्टॉक तुम्ही विकू शकता आणि ती SIP थांबवू शकता. आता इथे काय दिलेलं आहे की टोटल किती आहे? इनसफिशियंट बॅलन्स आहे, नेक्स्ट महिन्यासाठी पैसे ॲड करा म्हणून सांगतंय आणि इथे जर आपण क्लिक केलं तर सगळे डिटेल्स आपल्याला बघायला मिळतंय. ब्रेकडाऊन आणि SIP बद्दलच्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. जर तुम्ही SIP मध्ये गेलात तर तुम्हाला SIP स्टॉप करायची असेल तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे विचारलं जातं की आर यू शुअर यू वॉन्ट टू स्टॉप दिस SIP? दिस विल कॅन्सल ऑल अपकमिंग SIP स्केड्यूल. जेव्हा समजा तुम्ही 6 महिन्यासाठी स्टॉक बाय केले, 6 महिने कंटिन्यू स्टॉक बाय केले आणि 6 महिन्यानंतर तुम्हाला हे स्टॉक बाय करायचे नाही आहेत, त्यावेळेला तुम्ही ही SIP थांबवू शकता. पुढची सगळी जी फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे त्या ऑर्डर सगळ्या कॅन्सल होऊन जातील. 6 महिन्याचे जे स्टॉक तुम्ही बाय केलेत ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील, ते तुम्ही कधीही विकू शकता. काहीही त्याला असा बंधन नाही आहे की तुम्ही आजच विकायला पाहिजे किंवा SIPचं बंद केल्यानंतर विकायला पाहिजे, असं काहीही नाही आहे. ते स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील, ते तुम्ही कधीही विकू शकता आणि 6 महिन्यानंतर SIP बंद झाल्यानंतर पण ते स्टॉक तुम्ही कधीही विकू शकता. डिलिव्हरीमध्ये ते तुमचे स्टॉक आलेले असतील. अशा पद्धतीने तुम्ही स्टॉप करू शकता. SIP नसेल करायची तर करू नका, चालू ठेवा. ज्या वेळेला स्टॉप करायच्या त्यावेळेला फक्त इथे यायचं आहे. आल्यानंतर इथे स्टॉक जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर समरी, ब्रेकडाऊन आणि SIPच्या सेक्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला SIP स्टॉप करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्टॉकमध्ये SIP करू शकता अपस्टॉकच्या माध्यमातून. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीनेच अपस्टॉकमध्ये SIP करायची असेल तर पहिल्यांदा अकाउंट ओपन करायला लागेल. अकाउंट ओपन करायसाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंकचा वापर करून तुम्ही फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता. अजून जर तुम्हाला काही डाऊट असतील स्टॉक SIP बद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.